नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ. स्केचअप ट्युटोरियल एपिसोड 7मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इंटेरियरचा 3D व्ह्यू बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो एक्सटिरियर 3Dचा व्ह्यू केलेला, त्याचाच आज आपण लिव्हिंग रूमचं इंटिरियर करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करू. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा बंगला डिझाईन केलेला, त्याचंच आज आपण लिव्हिंग रूमचं इंटेरियरचं डिझाईन करणार आहोत, त्याचा 3D बनवणार आहोत. तर आपला हा जो डिफॉल्ट ट्रे आहे तो मी ऑन करून घेतो आणि ह्याच्यातले मी काही हे झाडं वगैरे हे लेयर्समध्ये टाकलेले, हे अदर्समध्ये टाकलेलं आणि फर्स्ट फ्लोअर हा मी हाईड करून घेतो. प्रत्येक वेळेला काय करायचं आहे, आता हे मी फाईल नवीन सेव्ह ॲज करून घेतले की मी ही लिव्हिंग रूमची जी आपल्याला जे इंटेरियर करायचं आहे त्याची एक सेपरेट फाईल करून घ्यायची आहे. तर तुम्हाला एकत्र करायचं असेल करू शकता. फक्त त्याचा प्रॉब्लेम काय आहे की ती जी फाईल साईज आहे ती खूप वाढते आणि काम करायला खूप अवघड होतं. मग तुम्हाला माझा एक आधीचा एक प्रोजेक्ट दाखवतो. हा हे मी लिव्हिंग रूमचं एक अपार्टमेंटचं हे आहे, व्ह्यू आहे. तो मी हा असा इंटेरियरसाठी करून घेतलेला. तर ह्याचे मी तुम्हाला रेंडरिंग दाखवतो. हे त्याचे रेंडरिंग्स आहेत, हे लिव्हिंग रूमचेच आहेत. तर असा हा सेपरेट सेपरेट ब्लॉक करून घ्यायचा आपल्याला. तर यातल्या पहिल्यांदा आपल्याला शॅडो आपण ऑफ करून घेऊ. शॅडो ऑफ झाली आणि हे आपलं कॅडचं ड्रॉइंग आहे, ते मी इम्पोर्ट करून घेतलेलं. तर काय करू आपण, यातलाच जो सोफा आहे, सोफा कार्पेट हे सगळं आहे असं मी इकडे पहिल्यांदा कॉपी करून घेतो या फाईलमध्ये. Ctrl+C Ctrl+V. कॉपी झालेलं नाही वाटतं ते. ओके, डमरू गेल्यावर येईल तो. कारण हे सुद्धा मॉडेल जवळपास 130 MBचं झालेलं आहे. आता ते पेस्ट होऊन जाईल. Ctrl+V. थोडासा वेळ घेते ते, कारण आपलं ते मॉडेलच हेवी आहे. हां, हे मॉडेल तात्पुरतं मी बाजूला ठेवून घेतो आणि इरेज करतो. तर स्ट्रेच करून घेतो मी. एवढं सिलेक्ट करतो, स्ट्रेच -1, कारण आपलं तो हा कॉर्नर आहे. आम्ही मूव्ह करून इथे हॉलमध्ये प्लेस करतो. इकडे हा थोडंसं इकडे शिफ्ट कर. त्याचा हा एकदम ह्यूज सोफा झाला आहे या हॉलसाठी. 3 फुटाचा जवळपास आहे. त्याला थोडंसं स्केल डाऊन करून घेतो. ओके, आणि हा सुद्धा मी एक ब्लॉक करून घेतो, म्हणजे
ग्रुप करून घेतो याचं. हे आपलं कॉफी टेबल आहे, हे सुद्धा हे ऑटो सेव्ह असल्यामुळं असं व्हायला लागलं ते. शिफ्ट दाबला की ते युनिफॉर्म एकदम आपलं स्केल होऊन जाईल. ओके, आता यातलं टी व्ही युनिट एक हे आहे, ते टी व्ही युनिट कंट्रोल सी, आणि हे कंट्रोल व्ही, ते पेस्ट करून देतो. तर आम्ही रोटेट करून घेतो. हा एजला मूव करून घेतो. हे जवळपास 8 फुटाचं आहे हे. तर ह्याची जी इथे आपल्याला हा ऑफसेट 3 इंचाचा आहे, हे माझ्यामध्ये 5 इंचाचा आहे. याला आपण हे सरळ आपण इरेजच करून घेऊ, कारण एवढ्या जागेत ते बसणार नाही. डिलीट करून घेतो. सिम्पलचं टी व्ही युनिट आपण इथे प्लेस करू. आणि याची इथपर्यंत ओके. याला ना आपण एक असा सीन सिलेक्ट करू शकतो असं. तर याला थोडं एडिट करून घेऊ. ओके, हा मिड पॉइंट आहे. मी काय करणार आहे, हे एवढंच घेऊ आपण, थोडं सिमेट्रिकल दिसेल. आणि ग्रुपमध्ये ग्रुप आहे. हे सुद्धा डिलीट करतो. त्याने बॅकग्राऊंडला एक मार्बल टाईलसारखं एक मटेरियल टाकलं आहे. होम, कार्पेट आहे. मटेरियल 42 हे आहे ते. त्याला थोडंसं एडिट करून घेऊ. हे 3 फूट आहे ते, 24 इंच. ओके,
आपण एक टाईल लावून घेऊ याला. इथं मटेरियलमध्ये टाईल सेक्शन आहे. सध्या टेम्पररीली मी हे लावून घेतो आणि ह्याला एडिट करून बॅकग्राऊंड मटेरियल्स टाईल्स नाही, ही काय चांगली नाही आहे. ओके, ही थोडी बरी वाटते. याचं एक टेम्पररीली मी डायमेन्शन चेक करून घेतो. हां, ही जवळपास 2x2 आहे, तर इथे 2 एंटर. आणि याला काय करू, याला एक वुडनची फ्रेम करून घेऊ. L अर्धा इंच. मेक अ ग्रुप आणि पुल करून घेतो. पुन्हा अर्धा इंच मागे घेतो, कारण मला हे कॉपी करायचं आहे पुल करून, म्हणजे खालच्या साईडला एक नवीन सरफेस तयार होईल, म्हणजे हा सरफेस. हे फ्लोअरपर्यंत घेतलं. सेव्ह व्हायला लागले. तर काय करू, ह्याला इन्स्केपची मटेरियल लायब्ररी आहे, त्याच्यामध्ये एक वूडचं त्याला मटेरियल देऊ. थोडंसं डार्क पाहिजे, 26. थोडं 55 बघतो. क्लोज. हे फारच डार्क झाले. वूड 55 होतं आधीचं, 26. ओके, हे थोडं बरं वाटतं. आणि ह्याच्यातून एक पडदा लावूया आपण. हे इथे पडदे आहेत बघा, हे हा पडदा आपण रोटेट करून घेतो मी. $90 डिग्री. थोडं ह्याला मी ॲडजस्ट करून घेतो, कारण हा आहे 8 फुटाचा, ते आपल्याला या लाईनी पण घ्यायचं आहे. आणि हा मी इकडे मूव करतो आणि
परत स्केल करावं लागेल. मी फेस स्टाईल एक्सरे करून घेतो. म्हणजे आपल्याला ते डॉट्स सापडतात. ओके. आणि हा थोडा जमिनीखाली गेला तो थोडासा. वर येणं आपण वरून खाली घेऊ. नाही, हा मग सरळ इकडे सेंटरला मूव्ह करतो. ओके. तर पुन्हा व्ह्यूमध्ये जाऊन फेस स्टाईल एक्सरे हा ऑफ करू. तो एस्केपमध्ये कसा दिसतो दाखवतो तुम्हाला. हा पडदा आपला असा दिसतोय. तर हे जे पिंक कलर झाला आहे तो पण आपण बदलून घेणार आहे. आता मी क्लोज करतो, नाहीतर काय होते मॉडेलवर खूपच लोड येतोय त्याचा. ऑलरेडी पी सी जरा स्लोच झालेला आहे. आता आपल्याला काही इथे सुद्धा आपण पडदा लावू शकतो, म्हणजे ज्यावेळेला आपल्याला सनलाईट पडेल त्यावेळेला त्याचा इफेक्ट पण, म्हणजे जास्त सनलाईट असा आत येणार नाही. या केसमध्ये आपल्याला हा घ्यायला लागेल. नाहीतर एक काम करू, तो मॅचिंग करण्यासाठी हाच लावू आपण इकडे. 90 डिग्रीला रोटेट करतो आणि इकडे खाली स्केल करतो. हा या लेवलला एकदम ह्यूज आहे हा ॲक्च्युली. आणि हा स्केल इथेपर्यंत, आणि याची थोडीशी रुंदी कमी करू. कसं वाऱ्याने उडलंय असं दिसायला लागले हे. मग काय करतो मी, पुन्हा हा कॉपी करून इथेच पेस्ट करतो आणि स्केल याला इकडून इकडे -1. म्हणजे हा पडदा आपला असा दिसेल. मग ह्याला काय करू आपण, मेक अ ग्रुप करू. कंपोनंट करून चालणार नाही, कारण आपल्याला इकडे काय चेंजेस केले तर सगळीकडेच चेंजेस होतील. आता हा मी मायनस हा इथे स्केल केला. हा इथे एवढा आला. ओके. आणि इकडे पण चेक करूया. हा कट टू कट आपला पडदा बसतोय. म्हणजे त्यात ते कधी ह्युमन फिगर सुद्धा ॲड करू शकतो, पण मॉडेल फारच हेवी व्हायला. आता आपण एक अजून एक काम करू शकतो, म्हणजे मला आत्ता सुचत चाललंय. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ना ही भिंत आणि ही भिंत ही सेपरेट करून घ्यायला पाहिजे. का तुम्हाला ते सांगतो, कारण आपण ज्याला कॅमेरा प्लेसमेंट करणार आहे, तर बघा ही ह्या भिंतीचा आपल्याला त्रास होऊ शकतो. मग काय करतो मी, हा एक ब्लॉक वेगळा करतो आणि हा एक ब्लॉक वेगळा करून घेतो मी. तर मी हे दोन्ही वेगवेगळे
ब्लॉक केलेत. ब्लॉक याचा अर्थ की या भिंती आणि आता मी ही पडदा, ही विंडो आणि हे एक ग्रुप करतो, म्हणजे काय होईल ते हाईड करताना बरं पडते. म्हणजे दाखवतो तुम्हाला. समजा याच्यावर राईट क्लिक केला आणि ह्याला हाईड केला तर तुम्ही हा असा एक सीन सिलेक्ट करू शकता, किंवा याला हाईड केला तर हा दरवाजा पण मी घेतो आणि इथे हे हाईड केलं तर आपल्याला हा असा सीन क्रिएट करायला बरं पडतं आपल्याला. पुन्हा आपल्याला अनहाईड करायचं असेल तर इथून जाऊन अनहाईड ऑल करायचं, हा अनहाईड होतो. आता मला सिलिंगला काय आयडिया सुचले. हा आपला ब्लॉक आहे टी व्हीचा मागचा, हा 6 फूट आहे. ॲक्च्युली खूप जास्त आहे पण असू दे. हा एक एवढाच ब्लॉक आहे ना आपलं. थोडक्यात तुम्हाला सांगतो कसं येणार सिलिंग. हा आहे तो मेक अ ग्रुप. हा आपला ही स्लॅबची लेवल झाली ही एवढी. आता मी हे काय करणार, हे सेपरेट मी बाजूला काढून घेतो. 20 फूट, 20 फुटावर बाजूला काढून घेतो आणि टी व्ही युनिटसुद्धा मी 20 फुटावर बाजूला काढून घेतो. आता काय करायचं आहे, हे मी असं सिलिंग इथपर्यंत, इथून असा वरपर्यंत कंटिन्यू करणार आहे. तर मग त्यासाठी काय करणार, हाच जो टी व्ही युनिट आहे, टी व्ही युनिटच्या मागचं पॅनल हे मी वरपर्यंत हे 3 फूट आलं. आता मला मागं दाखवायचं आहे, डिफ्यूज लाईटिंग दाखवायचं आहे. तर ही 3 इंचाची असावी, 1.5 इंच आहे जवळपास. मग हे मी खाली एक 6 इंच घेतो आणि हे 1.5 इंच, हे 1.5 इंच घेतलं आणि हे इथून इथपर्यंत घेतलं. आपल्याला जे मटेरियल लागणार आहे, मटेरियल ठीक आहे 42, हे इथं असं हे रिपीट होईल. आता ह्याचे जे काही टेक्स्चर्स आहेत ते पोझिशन करून घेऊ. हे रोटेट, ग्रेन्स आपले मोठे आहेत. हे तात्पुरतं मी आता इथं ठेवून देतो. आता हे मी साईडचं इरेज करतो. आणि आपली इथं जे येणार, आम्ही इथे एक ऑफसेट करून घेतो. ऑफसेट एक 9 इंचाचा करतो आणि हा पार्ट आपला हा स्लॅबला टच होईल. म्हणजे आपल्याला इथून हे अशी डिफ्यूज लाईट आपल्याला टाकता येते. हे इथंपर्यंत घेतलं आणि हे इथपर्यंत आलं. म्हणजे ज्या सेंटरला फॅन वगैरे बसू शकतोय. आता काय करायचं आहे, हे 1.5 इंच मी बाहेर काढून पुन्हा
खालीपर्यंत घेणार. म्हणजे आपली जी डिफ्यूज लाईट येईल ती इथून अशी इथं म्हणजे इथून जे चालू होणार बॉटमपासून ती अशी इथपर्यंत येणार ती. मग काय करतो मी, हां आता ह्या साईडला जे येणार आहे फॉल सिलिंग, आता हे झालं, ही एक लेवल झाली आणि इथे एक हा पण आपला स्लॅब एरिया आहे, हा आणि हा, हे दोन. तर हे दोन स्लॅब एरिया पण आपल्याला कवर करावे लागणार. काय करू, इथून ते इथं एक लाईन मारू, इथून ते इथंपर्यंत एक, आणि ही पुल करून घेऊ या बाउंड्रीपर्यंत, आणि इथेही या बाउंड्रीपर्यंत. आणि इथं जे टेक्स्चर येणार आहे ते आपलं प्लेन टेक्स्चर येणार आहे. ते मी सरळ त्याला व्हाईट कलरच देऊन टाकतो. ॲक्च्युली ही डेप्थ ना फार झालं आहे. 9 इंच आहे ती, आपण 6 इंचच करून घेऊ. 3 इंच इकडे आणि 3 इंच इकडे. ओके. आणि हे सुद्धा डार्क केलेलं चांगलं वाटेल. म्हणजे नाहीतर काय होईल, हे फेंट आणि हे सुद्धा फेंटच होईल. हा डार्क पट्टा चांगला गेला, चांगला होईल असं आहे. नाहीतर आणि काय करतोय, आपल्याला असं सुद्धा करता येते. समजा हा ऑफसेट केला आपण, किंवा समजा केला आपण 24 फूट, 24 इंच, 12 फूट नाही, 24 इंच नाही, मग फॅन बसायला अवघड होते. हे प्लेनच असू दे. हे पुन्हा काय करतो मी, हे सगळं हे 20 फुटानं मागं घेतो. आणि आता हा तात्पुरता मी आता डिलीट करतो. आणि हे जे सिलिंग आहे आता, हे आणि हे आपण हाईड करू. ओके. आता हा गॅप आपला 1.5 इंचाचा, तो दाखवण्यासाठी आपल्याला हे 1.5 इंच पुढे घ्यावं लागणार. आणि इथं जे 1.5 इंच बाहेर आले ते आपण आतमध्ये हे 1.5 इंच आपलं हे या लाईनीपर्यंत, हे -1.5 इंच झालं. हे म्हणजे हे असं आपलं फॉल सिलिंगचं हे असं होतंय. आणि आता ह्याचं पण मटेरियल बदलून घेऊ. हे मगाशी आपण वूडमधलं एखादं वूड घेऊ, नाहीतर आपण मगाशी इथं घेतलेलं हे जी फ्रेम आहे ती आपण मॅच करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. वूड 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 17, 26. ओके. हे शिफ्ट दाबून मी सरळ हे असं मॅच करू. आणि याला आपण एडिट करू. हे 3 फुटाचं मी 6 फूट करून बघतो. ओके, आत्ता ह्याचे ग्रेन्स ठीकठाक दिसत आहेत. म्हणजे आपला हा पोर्शन तेवढा डार्क होईल आणि बाकीचा पेंट राहील. इथं समजा काय एखादं मॉन्युमेंट वगैरे अडकवायचं असेल, अडकवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यामध्ये लाइटिंग टाकून घेऊ आपण. आता सुरुवातीला आपण ही जी डिफ्यूज लाईट येणार आहे, इनडायरेक्ट लाईट, ती टाकू. ही लाईन येणार, ही सेंटरला मिड पॉईंट याचा इथे आहे.
आणि हे आता मी रोटेट करून घेतो. नाईंटी डिग्री. आणि यालाच मॉडिफाय करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे बटन आहे आपलं इन्स्केप ऑब्जेक्टचं, ते ऑन करायचं आहे आणि ह्या ऑब्जेक्टवर क्लिक करायचं आहे. तर इथे याची लेंथ वाढवून घ्या. आता आपली जी लांबी आहे ती इथून ते इथंपर्यंत ही जवळपास 10.5 फूट आहे. म्हणजे आपल्याला ही निम्मी इकडे निम्मी तिकडे अशा 2 लाईट्स टाकायला लागणार. ही थोडी वर घेऊ आणि थोडीशी आतमध्ये घेऊ. आता याची थोडीशी अजून लांबी वाढवू आणि इकडे मूव करतो आणि ही इकडे कॉपी करून घेतो. आता ह्याची थोडीशी ही इकडे मूव करतो. इथं आत आले मी थोडीशी वाढवतो. ही इकडे मूव होईल. ओके. आता हेच लाइटिंग मी इकडे कॉपी करून घेतो. याचं मी एन्स्केपमध्ये बघणार आहे. अजून त्यात ॲडजस्टमेंट आपल्याला करायला लागणार, जसं की इंटेन्सिटी किंवा काही डिस्टन्सेस आपल्याला कमी जास्त करावे लागणारच आहेत. इथे झालं. आणि हा ऑब्जेक्ट पुन्हा इकडे मी कॉपी करून घेतो आणि याला रोटेट करून घेतो 90 डिग्रीला. पुन्हा हाच ऑब्जेक्ट आपल्याला इकडे इथे व्हर्टिकल हा मूव करून ग्रीन आणि नंतर हा थोडासा बाहेर घेतो. असा. आणि हा पुन्हा मी इकडे कॉपी करून घेतो आणि इथे थोडीशी ही ॲडजस्टमेंट करून घेतो. ओके. आता याच्यामध्ये फॅन आहे का बघतो मी. ॲक्सेसरीजमध्ये जाऊया आपण. ते सर्च पण करता येते. एन असला फॅन आहे. EILING सीलिंग नाही आहे माझ्याकडं. माझ्या लायब्ररीत आहे का बघतो मी. एक फॅन सापडला मला. तो आता मी तात्पुरता इथे ठेवून देतो, कारण आपल्याला ह्या रूमच्या सेंटरला लावायचा आहे. हा सेंटर झाला. इथे एक रेफरन्ससाठी मी एक लाईन ड्रॉ करतो आणि हा याचा मिड पॉईंट आहे. तो उचलून
ओके. हा सेंटरला झालाय. आता या साईडला आणि या साईडला आपण लाईट्स टाकून घेऊ. हे आपलं डिस्टन्स आहे इथून ते 3 फूट आहे. म्हणजे आपल्याला बरोबर 1.5 फुटावर इथून 0.5 मीटर 1.5 इंच झाले. 1.5 फुटाच्या ऐवजी 1.5 फीट एंटर. आणि इथंपर्यंत येणार. ओके. आणि याला आपण काय करू, डिवाइड करू. डिवाइड 4 सेगमेंटमध्ये डिवाइड करू. म्हणजे आपल्याला 1 2 3 आपले लाईट्स बसतील, सिलिंग लाईट. तर त्यासाठी आपण या ॲसेट लायब्ररीमध्ये जाऊन इथे लाईटिंग म्हणून एक ऑप्शन आहे. त्यामध्ये बरेच आहेत, छान आहे देखो. हां, ओके करू. मिड पॉईंटला नाही, हां इथे एंड पॉईंटला इथे एक, इथे एक आणि इथे एक. आता काय करायचं आहे, एक रेफरन्ससाठी मी इथे एक लाईन ड्रॉ करतो. आणि हे 3 लाईट्स 1 2 3 या मी इकडे कॉपी करून घेतो इथे. आणि आपल्याला एक स्पिअरिकल लाईट चा 150 करतो आणि हा खाली मूव करून घेतो. आणि सेम लाईट्स इकडे कॉपी करून घेतो. याचं एन्स्केपमध्ये दाखवतो मी तुम्हाला कसं दिसतंय ते. एन्स्केप चालू करूया. आता ह्याच्यामध्ये आपण हा जो सनलाईट आहे तो 0 करून घेऊ. आणि नाईटचा काय 0 करू. आता हे आहे असंच असतं ते. एस्केप आपला मटेरियलचा जो पिंक कलर झाला आहे तो पण आपण चेंज करून घेऊ. त्याला आपण आपलं नाव होतं प्लास्टर. प्लास्टर 1. हां थोडा व्हाईटिश
झालाय. आता यांचा जो ब्राईटनेस आहे तो आता वाढवून घ्या. ची इंटेन्सिटी आणि ह्याची पण इंटेन्सिटी आता काय करायला लागेल आपल्याला, एक आपल्याला आर्टिफिशियल एक बॉक्स तयार करून घ्यायला पाहिजे. तो ना असा हां मेक अ ग्रुप. ओके. म्हणजे आपल्याला लाइटिंग जे नॅचरल लाईट्स आहेत ॲटमॉस्फिअरचे त्याचा काही परिणाम होणार नाही आपल्या मॉडेलवर. आता हे मॉडेल हळूहळू त्याचा ब्राईटनेस यायला लागतोय. याचा आपल्याला ह्याच्या लाईट्स आहेत. हां. आता आपल्याला ना बाकीचे पण काही लाईट सोर्स ॲड करावे लागणार आहेत. ते ॲड करून घेऊ आपण. एक फर्निचरचा ब्लॉक तयार केला लेयर, आणि तो मी ऑफ केला म्हणजे आपल्याला जास्ती लोड येणार नाही. ओके. आपल्याला इथे एक 2 लाईट्स ॲड कराव्या लागणार आहेत. हा मिड पॉईंट आहे. इथून ते इथं हे जवळपास 5 फूट आहे. म्हणजे हे 24 इंच आणि हे 3 फूट राहते. म्हणजे आपल्याला ओके. सेम इथून हे 24. म्हणजे आता मी काय करतोय, हा आपला 4 फुटाचा डायमीटर असतं. त्याच्या आत कुठल्या लाईटिंग द्यायच्या नाहीत. नाहीतर काय होतं ते अ, पंखा सुरू केल्यावर असं शॅडोज पडायला लागतात त्याचे एकदम विचित्र. त्यामुळे मी इथे एक 2 लाईट्स ॲड करून घेणार आहे. डिवाइड. हे हा एक प्रॉब्लेम खूप आहे स्केचअपचा. तात्पुरतं मी इथे बाजूला काढून घेतो. मिड पॉइंट
एक सेव्ह एज व्हायला फार वेळ होतो. हे पुन्हा हेतून इथे कॉपी करू. ही इंटेन्सिटी ॲड केली. तर माझं एक आधीच एक मॉडेल आहे, हे बेडरूमचा व्ह्यू केलेला. इथे एक कोणी 5. ह्याच्यामध्ये ह्याच्याचा एडिट आणि हाईड. हाईड कर. लाइटिंग अजून कमी वाटायला लागली त्याच्यामध्ये. आणि ह्या लाईन्स एक विचित्रपणा आपण सॉल्व करूया.
हे व्हिडिओसाठी आहे. ब्लूम थोडा फारच प्रोफेशनल वाटते. फॉगचा काय संबंध नाही आहे. एम्बियंट लाइटिंग आपण काय लागणार. ह्या एरियात फारच डार्क वाटते. थोडं खाली घेऊन ॲक्च्युली ते अजून हात गेल्यावर काय होतंय. फॅनची शेवट पडायला लागते. ती सरळ आता थोडी लाईट वाटायला लागले. पण ही फॅनची शॅडो पडायला लागले. मग आपल्याला काय करायला पाहिजे, हा जो प्लेन आहे तो खाली घ्यायला पाहिजे.
काम करू शकतो आपण, डिस्क टाकू शकतो ह्याच्यात. इसके पुन्हा चालू करतो मी. हे सेंटरला आलेलं नाही आहे. तुम्ही अँगल मी एक सेट करून घेतो. याचं मटेरियल इन्फो. हे बरोबर विंडो सेंटरला यायला पाहिजे. कॅमेऱ्यामधून फील्ड ऑफ व्ह्यू. ओके. एडिट. ओके, म्हणजे हा एक आपला 3 सेट झाला. आणि आपण अपडेट करतो मी, म्हणजे हा इथं अपडेट झाला. आता हा जो एक ब्लॉक डिलीट करतो. पुन्हा फील्ड ऑफ व्ह्यू. ओके. पुन्हा मी अपडेट करून घेतो. आता इथे वरती स्लॅबचा कवर नव्हता. हां, ते आपल्याला स्लॅब एक ॲड करायला पाहिजे.
इन 1. इन आपला अपडेट. आणि आता हा एक्सी हा एवढा काही खास दिसणार नाही. रूम साईज फार आपली लहान आहे, त्यामुळे फार असं कंजेस्टेड वाटायला लागलं. हे आता जरा डिसेंट वाटायला लागलंय. दोनच आहे. याच काय आहे. जर सिलिंग दाखवायचं असेल, असा व्ह्यू घ्यायला पाहिजे. पण हा फारच वरती बघितलं का वाटतंय. तीन बरोबरच जाऊ. एक लाईट कडे कॉपी करून घेऊया आपण. या लॉबीत एक लावून घेऊ. ते थोडा उजेड पडेल. ओके. याला आपलं जे फ्लोरिंग आहे त्याला थोडंसं रिफ्लेक्शनचा इंडेक्स ॲड करावा लागणार आहे.
नाव चेक करून घेतो मी, म्हणजे आपल्याला इन्स्केपच्या ह्याच्यातून फील्ड स्क्वेअर टाईल. इथून आपल्याला हे बघा असं हे चेंज पण करू शकतो आपण. जेनेरिकच आहे. रफनेस थोडा कमी करू आपण. आणि आता आपण बघूया. रिफ्लेक्शन. ट्रान्समिटिंगला नाही, ट्रान्समिटिंग करून उपयोग नाही, कटआउटच पाहिजे. मेटॅलिक केल्यावर ते चमकणार ते एवढं पण काय उपयोग नाही आपल्याला. हां, आता थोडं रिफ्लेक्शन दिसायलंय. तेच आता यूज अल्बेडो. हां, मग ते रिफ्लेक्शन इथे दिसते बघा. हां, ते रिफ्लेक्शन जाते जर हे ऑन केलं तर. बंप. बंप म्हणजे काय, थोडंसं टेक्स्चर दिसते त्याच्यावर असं. इमेज फेड केल्यावर मग ते पूर्ण प्लेनच होऊन जाते. त्यामुळे इमेज काय फेड करायला नको, आहे तशीच असू दे. आणि हे जर टेक्स्चर काढलं तर मग काय पूर्ण प्लेनच होऊन जाते. मग तो टेक्स्चर आपण घेऊ. मार्बलमध्ये होतं ते. मार्बल पण नाही, टाईलमध्ये होतं ते. स्क्वेअर टाईल होती. ती टाकून बघू. ओके, आता आपण काय करू, थोडं रेंडरिंग लावू. नाहीतर हा जो कलर आहे फार डार्क झाला आहे. हा वुडन आपला 26 आहे. इथून आपण ॲडजस्ट करू सगळं.
हा असा पेंट होतोय. ओके, रफली आपण 90%. आता ह्याला मी रेंडरला लावतो. स्क्रीनशॉट सेव्ह. आपली इमेज फायनल रेंडर झाली. त्यात जास्त हेवी नव्हतं त्यामुळं 2 मिनटात रेंडर झाली इमेज. तर आपला हा इंटेरियरचा व्हिडिओ इथेच संपतोय. मला तुम्ही टॉपिक्स पण सुचवा, कोणत्या टॉपिकवर कुठले व्हिडिओ करायचे असतील तर मला नक्की सांगा, मी त्याच्यावर व्हिडिओज कवर करीन. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.